नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवार सरांच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये. आज आपण ॲट या प्रिपोजिशन जे काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. यावरून तुम्ही देखील तुमचे उदाहरणं बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ॲट हे प्रिपोजिशन वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरलं जातं ते आपण बघूया. पहिलं आहे आय एम ॲट होम. अगदी सोपं, आय एम ॲट होम, मी घरी आहे. दुसरं आहे वी आर ॲट द वर्क. वी आर ॲट वर्क, आम्ही कामात आहोत किंवा कामाच्या जागी आहोत. मॉम वेक्स ॲट 5 o'clock. आई 5 वाजता उठते. मॉम वेक्स ॲट 5 o'clock. जय इज ॲट रवी. जय कोणाकडे आहे किंवा कुठे आहे? जय रवीकडे आहे. जय इज ॲट रवी. पुढचं वाक्य बघूया. दे आर ॲट द बस स्टँड. ते बस स्थानकावर आहेत. दे आर ॲट द बस स्टँड. The dog jumped at the newcomer. The dog jumped at the newcomer. कुत्रा नवीन आलेल्या व्यक्तीवर झेपावला. त्याने त्या व्यक्ती दिशेने उडी मारली. He drove the car at full speed. He drove the car at full speed. त्याने गाडी पूर्ण वेगाने चालवली किंवा तो गाडी पूर्ण वेगाने चालवत होता. पुढचं वाक्य Open your book at page 20. Open your book at page 20. तुमचे पुस्तक पान क्रमांक 20 वर उघडा. पुढचं वाक्य आहे ही इज गुड ॲट इंग्लिश. त्याला इंग्रजी चांगली येते. ओके. अंकल वॉज ॲट अ हाय स्कूल फॉर टीचिंग. अंकल वॉज ॲट अ हाय स्कूल फॉर टीचिंग. काका शिकवण्यासाठी एका हायस्कूलमध्ये होते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतः मात्र सावरायला अजिबात विसरू नका. थँक्यू.